टेस्ट आहे. इट इज अ थिकनिंग एजंट इन द सूप. आणि फ्रेश क्रीम बीट करताना ते एकसारखं बीट झालं पाहिजे, असं क्रीमसारखं फ्रेश दिसलं पाहिजे. त्याचं मिल्क आणि साय वेगळी दिसायला नको. आता हे मशरूम जे आहेत ते बटरवर छान रोस्ट झालेले आहेत. तर आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत जिंजर गार्लिक पेस्ट. या ठिकाणी मी पाणी बॉईल करून ठेवलेलं आहे, तर ते आपण आता टाकायचं ह्याच्यात. आपल्याला क्वांटिटी किती पाहिजे सूपची त्या प्रमाणात साधारण पाणी टाकायचं आहे. साधारण मला 1 बाऊल मोठं सूप बनवायचं असल्यामुळे मी एक मोठं कटोरी त्याच्यात हे टाकलेलं आहे पाणी. आणि आता हळूहळू पाण्याला उकळी आली की हे जो घोल बनवला होता आपण तो टाकायचा. आणि त्याच्या सकट थोडासा क्रीम ऑफ मशरूमसारखा रंग तुम्हाला आत्ता आलेला दिसत असेल, पण जेव्हा आपण फ्रेश क्रीम टाकू तेव्हा त्याला पूर्ण रेस्टॉरंटसारखा क्रीमी लुक दिसेल. आता साधारण 2 मिनटं आपण मशरूम्स जे बटरमध्ये हे केले होते, सेमी कुक केले होते, ते आता आपण या पेस्टमध्ये पूर्ण कुक करतो आहे. कन्सिस्टन्सी थोडीशी सेमी सॉलिड पाहिजे. मशरूम शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे ते आता शिजत आलेले आहेत. तर थोडंसं सॉल्ट टाकायचं आहे. आणि आता आपण अगदी हळूहळू त्याच्यात क्रीम टाकणार आहोत, की जेणेकरून ते क्रीम फुटताही कामा नये, पण त्याला सूपला रेस्टॉरंटसारखा हे आला पाहिजे, स्वाद आणि रंग. सो स्वादिष्ट असं मशरूमचं क्रीम ऑफ मशरूम नावाचं सूप या ठिकाणी तयार आहे. सो थँक्यू फ्रेंड्स.